नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप हार्दिक स्वागत आहे. लवकरच पवित्र असा श्रावण महिना चालू होत आहे. 5 ऑगस्ट 2024 या दिवसापासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे आणि योगायोगाने पहिला श्रावण सोमवार हा पहिल्या श्रावण महिन्याच्या दिवशी आलेला आहे. म्हणजेच 5 तारखेपासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे आणि 5 तारखेला पहिला श्रावण सोमवार आला आहे. आता आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्वजण मोठ्या उत्सवाने श्रावणी सोमवार व्रत हे करत असतात. प्रत्येक महिलेला अशी सवय असते, कुठलाही शुभ दिवस आला, कुठलीही पूजा आली, कुठलंही व्रत आलं की पहिले केस धुवायचे. आज उपवास आहे, आज केस धुतले पाहिजे. आज हे आहे, आज केस धुतले पाहिजे, अशी भावना प्रत्येक महिलेच्या मनामध्ये असते. परंतु बघा, असे काही दिवस आहेत की या दिवशी चुकूनही महिलांनी आपले केस धुवू नये. आता श्रावणी सोमवार व्रत हे आपण सर्वजण करणार आहोत. तर प्रत्येकाला प्रश्न पडतो की सोमवारी उपवास आहे, व्रत आहे, तर मग सोमवारी महिलांनी केस धुवावेत का, डोक्यावरून पाणी घ्यावं का? तर याच विषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा. तर पहा, श्रावण सोमवारचा उपवास आपण करणार आहोत. तर सोमवारी केस धुवावेत का? धर्मग्रंथानुसार कुटुंबाची सुख समृद्धी घरातील लक्ष्मी म्हणजेच घरातील स्त्रीवर अवलंबून असते. तर धार्मिक ग्रंथानुसार देवताही आपल्या अर्धांगिनीला आपली शक्ती मानतात. ज्यांचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे शिवशंकर हे त्यांची पत्नी पार्वतीशिवाय अपूर्ण मानले जातात. हिंदू धर्मात स्त्रीला अन्नपूर्णा, लक्ष्मी आणि समृद्धी प्रदान करणारी मानली जाते. अशा परिस्थितीत महिलांनी हिंदू धर्माच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. जर एखाद्या महिलेने हे नियम पाळले नाही तर त्याचा कुटुंबाच्या आर्थिक स्थितीवर वाईट परिणाम होतो. अशा परिस्थितीत स्त्रियांनी हे नियम पाळले पाहिजे. पहा, जर तुम्ही कोणत्याही दिवशी उपवास ठेवला तर त्या दिवशी केस धुवू नका. जर तुम्हाला सोमवारी उपवास करायचा असेल तर त्याच्या एक दिवस आधी तुम्ही केस धुवू शकतात आणि तुमच्या शुद्धीकरण तुम्ही करू शकतात. पण उपवासाच्या दिवशी केस धुण्याची चूक कधीही करू नये. जर का तुम्ही सोमवारी उपवास व्रत असताना केस जर का धुतले तर यामुळे तुमच्या घरातील आर्थिक परिस्थिती ही खालावू शकते, आर्थिक परिस्थिती तुमची मंदावू शकते. यासाठी सोमवारी केस अजिबात धुवू नये. तुम्ही रविवारी केस धुवू शकतात. आता जर का काही कारणास्तव तुम्हाला सोमवारी केस धुवावे लागले, जसं की मासिक धर्म असेल, मासिक धर्माचा 4था किंवा 5वा दिवस असेल, तर अशा वेळी तुम्ही केस धुवू शकतात. परंतु तुम्हाला माहिती असताना तुम्ही जर का तीच चूक किंवा तुम्ही चुकून सोमवारी केस धुवत असाल तर बघा, जे पण काही तुम्ही व्रत उपवास करणार असाल त्याचं जे काही तुम्हाला पुण्य मिळणार असते ते पुण्य देखील तुम्हाला मिळत नाही. यासाठी सोमवारी चुकूनही केस धुवू नका. तुम्ही आदल्या दिवशी म्हणजे रविवारी केस धुवू शकतात. त्याचप्रमाणे विवाहित महिलांनी गुरुवारी देखील केस धुवायचे नसतात. बघा, प्रत्येक जण किंवा बहुतेक जण गुरुवारचे उपवास करतात तर गुरुवारी केस धुतात का, तर आज उपवास आहे. परंतु ही चूक तुम्हाला चुकूनही करायची नाहीये. जर का तुम्ही गुरुवारी केस धुतले तर यामुळे तुमचा गुरुग्रह, तुमच्या पतीच्या पत्रिकेतील गुरुग्रह हा कमजोर होतो. तुमचा गुरुग्रह जर का कमजोर झाला तर यामुळे तुम्हाला आर्थिक अडचणी येऊ शकतात, पैशाच्या समस्या येऊ शकतात किंवा तुमच्या कामात, नोकरीत, धंद्यात तुमची प्रगती ही मंदावू शकते. यामुळे चुकूनही तुम्हाला सोमवारी आणि गुरुवारी केस धुवायचे नाहीये. गुरुवारी केस धुतल्यास आर्थिक स्थितीवर वाईट परिणाम होतो. घराची परिस्थिती आणि व्यक्तीला जीवनात आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्याचप्रमाणे हे काही दिवस आहे, या दिवशी देखील केस धुवू नये. जसं की शुभ सणवार, विशेषतः पौर्णिमा, एकादशी आणि अमावस्येच्या दिवशी चुकूनही केस धुवू नये. तर पहा, जर का तुम्हाला मासिक धर्म असेल, विटाळ असेल, 4था 5वा दिवस असेल
तुम्हाला केस धुवावे लागत असेल तर अशा परिस्थितीत तुम्ही केस धुवू शकतात। आता हा श्रावण महिना असल्यामुळे आपण या श्रावण महिन्यात मांसाहार करत नाही, त्यामुळे आपल्याला रविवारी मांसाहार केला आणि सोमवारी केस धुवावेच लागले असं होत नाही। जरी एखाद्याच्या घरात उपवास केले जात असेल आणि जर का श्रावण महिना तुम्ही मांसाहार करत असाल तर तुम्ही रविवारी मांसाहार करू नका, की जेणेकरून तुम्हाला सोमवारी केस धुवावे लागणार नाही। तर पहा, महिलांनी चुकूनही सोमवारी केस धुवू नका, तुम्ही आदल्या दिवशी केस धुवू शकतात। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।